नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव आज पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आलेलो आहे. डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन और त्यालाच आपण म्हणतो nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ज हा पॉईंट घेऊन. तर सुरुवातीला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन असेल आणि हे फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन असेल ऑफ एक्स, देन dy बाय डी एक्स म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज कॉल्ड फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन dy by dx is a differentiable function of x. Then d2y by dx square or f double dash of x is called the second derivative of y with respect to x. Again d2y by dx square is a differentiable function of x. Then d cube y by dx cube or f triple dash of x is called third order derivative. Continuing in this way, we get dny by dx raised to n is called nth order derivative of y with respect to x. ओके, जर y ची पहिली डेरिव्हेटिव्ह काढली तर dy by dx तिला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, y ची दुसरी डेरिव्हेटिव्ह काढली म्हणजे dy by dx ची डेरिव्हेटिव्ह तर त्याला d2y by dx स्क्वेअर, d2y by dx स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काढली तर d3y by dx क्यूब, सो ऑन दॅट dny by dx raised to n याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज म्हणायचे. The higher order derivatives also denoted by y2, y3, so on that yn. First principle of derivative माहिती आहे, f dash of x is equal to limit as h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. ओके, आणि आपण त्यातल्या त्यात f डबल डॅश ऑफ x बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल काढू शकतोय. f double dash of x is equal to limit as h tends to 0 f dash of x plus h minus f dash of x divided by h. ओके, तर सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनकडे आपण निघालेलो आहे. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण एखादं फंक्शन सक्सेसिव्हली डिफरन्शिएट करणार आहे, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. So successive differentiation is the process of differentiating a function successively for n times. ओके, आणि जे रिझल्ट जे मिळतात आपल्याला म्हणजे dy by dx, d2y by dx square, dqy by dx cube त्याला सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ज म्हणता येईल. अँड द रिझल्ट ऑफ सच अ डिफरन्शिएशन आर कॉल्ड सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. ओके, तर nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी कोणताही फॉर्म्युला नाही. तो फॉर्म्युला नसल्या कारणानं आपण डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी म्हणजे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन फाइंड आउट करण्यासाठी काही स्टेप्स पाहणार आहोत. त्यापैकी पहिली स्टेप आहे, ती पहिली स्टेप काय तर तुम्ही dy by dx, d2y by dx स्क्वेअर आणि dqy by dx क्यूब फाइंड आउट करून घ्या. यूज सिम्पल डिफरन्शिएशन टू गेट फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, दुसऱ्या स्टेपला काय करायचं आहे, तुम्ही observe the changes in the coefficients, the angles, the power of the function and the sign of each term. तर तुम्ही जे dy by dx मिळालेले d2y by dx square, dqy by dx cube त्याच्यामधले चेंजेस बघायचे आहेत कोइफिशियंटचे, त्यामध्ये असणाऱ्या अँगलचे, त्यामध्ये असणाऱ्या पॉवरचे आणि त्या टर्मच्या साईनमधील चेंजेस पाहिजे. ओके, आणि थर्ड स्टेपला express the nth derivative with the help of pattern of changes that you have observed. म्हणजे तुम्ही जे चेंजेस बघताय त्याच्यावरून nth डेरिव्हेटिव्ह काय असेल ती लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या मदत घेऊन डेरिव्हेटिव्हचा, आणि तुम्हाला nth डेरिव्हेटिव्ह मिळेल, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, जास्त काही आपण त्यामध्ये बघत बसणार नाही, डायरेक्टली एक्झाम्पल पाहूया. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन एक्स रेस टू एन. आता सुरुवातीला काय करायचं तर पहिल्यांदा आपण त्या स्टेप्स सांगितल्यात, dy by dx, d2y by dx स्क्वेअर आणि dqy by dx क्यूब फाइंड आउट करून घ्यायचा. सुरुवातीला मी लिहिलं सोल्युशनमध्ये लेट y इज इक्वल टू एक्स रेस टू एम डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, ddx ऑफ y इज इक्वल टू ddx ऑफ एक्स रेस टू एम. ddx ऑफ y म्हणजे dy by dx इज इक्वल टू एक्स रेस टू एन ची डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, तसं एक्स रेस टू एम ची डेरिव्हेटिव्ह एम इंटू एक्स रेस टू एम मायनस वन, त्याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणलेलं आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, ddx ऑफ dy by dx इज इक्वल टू ddx ऑफ एम इंटू एक्स रेस टू एम मायनस वन.
डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स मीन्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम कॉन्स्टंट, take outside the derivative, and derivative of x raised to m minus 1 is m minus 1 into x raised to m minus 2. Okay, again differentiating with respect to x, d dx of d2y by dx square is equal to d dx of m into m minus 1 into m x raised to m minus 2. Here d dx of d2y by dx square is d cube y by dx cube, and in RHS m minus 1 are constant, take outside the derivative, means the derivative of x raised m into m minus 1 into x raised to m minus 2 is m as it is, m minus 1 as it is, into m minus 2 into x raised to m minus 3. Okay, it's our third order derivative. So what happen here, we get dy by dx, d2y by dx square and dqy by dx cube. आता काय करायचं आहे, हे डी वाय बाय डी एक्स, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी क्यू वाय बाय डी एक्स क्यूब इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मधल्या चेंजेस चेक करायचे आहेत. बघा, डी वाय बाय डी एक्स आहे म्हणजे पहिली डेरिव्हेटिव्ह, तेव्हा यम एकटाच आहे, इंटू एक्स रेस टू यम मायनस 1 आहे. पहिल्या डेरिव्हेटिव्हला रेस टू यम मायनस 1 आहे. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरला बघा दोन टर्म्स आहेत, यम इंटू यम मायनस 1. ओके, दुसरी असताना यम मायनस 1 ही टर्म आहे तिथं दुसरी डेरिव्हेटिव्हला, आणि एक्स रेस टू यम मायनस 2 आहे. तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला बघा यम इंटू यम मायनस 1 इंटू यम मायनस 2 आहे, म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्हचा 3 असताना कोइफिशियंट जे आहे ते यम मायनस 1 इंटू यम मायनस 2, म्हणजे 3 असताना 2 येते मायनसला, मायनस 2, आणि पॉवरमध्ये एक्स रेस टू यम मायनस 3 आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी, बघा ते डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन. कोइफिशियंट जे आहे ते बघा यम मायनस 1, यम मायनस 2, सो ऑन दॅट यम मायनस एन मायनस 1 होती. लक्षात येते का? थर्ड डेरिव्हेटिव्ह असताना यम मायनस 2 हा कोइफिशियंट एक येतोय, nth डेरिव्हेटिव्ह असताना एन मायनस 1, एम मायनस एन मायनस 1 असा कोइफिशियंट येणार. ओके, आणि एक्सची पॉवर जी आहे ती बघा सेकंड असताना एक्स रेस टू एम मायनस 2 येते, क्यूब असताना एक्स रेस टू एम मायनस 3 येते, nth असताना कसं येणार आहे एक्स रेस टू एम मायनस एन. ओके, आता इथं आपण थोडक्यात काय करतो, मी यम मायनस 1, यम मायनस 2, सो ऑन दॅट यम मायनस एन प्लस 1 अशा पद्धतीने लिहून घेतो इंटू एक्स रेस टू एम मायनस एन. हा प्रोडक्ट जो आहे तो कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, कमी कमी होत निघालेले आहे, यम मायनस 1, यम मायनस 2. आणि आपल्याला माहीत आहे फॅक्टोरियल नोटेशननुसार काय माहिती आहे, प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर इज डिनोटेड बाय एन फॅक्टोरियल, अँड एन फॅक्टोरियल इज नथिंग बट एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 इंटू एन मायनस 3, सो ऑन दॅट 3, 2, 1. त्या पद्धतीनं मी कंप्लीट करण्यासाठी काहीतरी ॲडजस्टमेंट करतो. हा प्रोडक्ट नॅचरल नंबरचा असण्यासाठी, म्हणजे डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एनला यम इंटू एम मायनस 1 इंटू सो ऑन दॅट एम मायनस एन प्लस 1 इंटू एम मायनस एन इंटू एम मायनस एन मायनस 1 इंटू सो ऑन दॅट 3 इंटू 2 इंटू 1 इंटू एक्स रेस टू एम मायनस एन डिवायडेड बाय ह्या ज्या टर्म्स एक्स्ट्रा झाल्यात कोणत्या, एम मायनस एन इंटू एम मायनस एन मायनस 1 इंटू सो ऑन दॅट 3 इंटू 2 इंटू 1, त्यांची ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता पहिली केस, यम हा ग्रेटर दॅन 0 असणार आहे, पॉवर ही ग्रेटर दॅन 0 असणार आहे, आणि यम हा ग्रेटर दॅन एन आहे असं समजूया. जर यम हा ग्रेटर दॅन एन असेल तर न्यूमरेटरमध्ये जो कोएफिशियंट्स आहे ते यम फॅक्टोरियल लिहिता येतील. बघा कंटिन्युअस प्रोडक्ट आहे, यम इंटू यम मायनस 1 इंटू सो ऑन दॅट 3, 2, 1. डिनॉमिनेटरमध्ये कंटिन्युअस प्रोडक्ट आहे, कमी कमी होत जाणार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काय लिहिणार आहे मी, यम मायनस एन फॅक्टोरियल इंटू एक्स रेस टू यम मायनस एन. हे आपली केस फर्स्ट असताना nth डेरिव्हेटिव्ह येईल. आता केस सेकंडला काय होईल बघा, जेव्हा यम इज इक्वल टू एन असेल.
आता m इज इक्वल टू n असेल तर डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस एन फॅक्टोरियल इंटू एक्स रेस टू एन मायनस एन. आता एम आणि एन सारखे असतील तेव्हा एन मायनस एन म्हणजे झिरो फॅक्टोरियल होईल डिनॉमिनेटरमध्ये आणि एक्सच्या पॉवरमध्ये झिरो होतील. झिरो फॅक्टोरियल 1 येतो आणि एक्स रेस टू झिरो हा 1 येतो, म्हणून डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन हा तुमचा एन फॅक्टोरियल येईल. ओके, ही केस सेकंड. बघा, केस फर्स्ट एम ग्रेटर दॅन एन, एम हा एन पेक्षा मोठा आहे. केस सेकंड एम इज इक्वल टू एन आणि केस थर्ड एम इज लेस दॅन एन, तेव्हा डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन हा तुमचा काय होणार आहे, झिरो होणार आहे. तुम्ही आता प्रश्न विचाराल की डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन झिरो कसं होईल. आता एक्स रेस टू एम होतं बरोबर, मी काय करतो वाय इज इक्वल टू एक्स क्यूब हे फंक्शन घेतोय. बघा, एक्स क्यूब घेतलं, वाय इज इक्वल टू एक्स क्यूबची पहिली डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x². एक्स क्यूबची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली म्हणजे y1ची परत एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे y2 काय येईल 3x² ची डेरिव्हेटिव्ह 6x, y3 काय येईल 6x ची डेरिव्हेटिव्ह 6 आणि y4 काय येईल कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. म्हणून आता पॉवर 3 होती आणि डेरिव्हेटिव्ह चौथी काढली, तेव्हा काय काढणार आहे, पॉवर 3 होती डेरिव्हेटिव्ह चौथी काढली तर चौथ्यापासूनच्या पुढच्या डेरिव्हेटिव्ह, चौथी आणि चौथ्यापासूनच्या पुढच्या त्या 0 येणार आहेत. म्हणजे ग्रेटर दॅन 3 जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढायला जाईन तेव्हा त्या 0 येणार आहेत, म्हणून डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन हा 0 झालेला आहे. हे आपलं फायनल आन्सर येणार आहे. ह्या तिन्ही केसेस कराव्याच लागत आहेत, तुम्ही देखील त्या करायच्याच. 3 केसेस कोणत्या, एम ग्रेटर दॅन एन, एम इज इक्वल टू एन आणि एम लेस दॅन एन. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम. सिमिलर एक्झाम्पल आहे, व्यवस्थित बघा. वाय इज इक्वल टू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम आहे. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, डी डी एक्स वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम. एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम हे कॉम्पोजिट फंक्शन झालं, म्हणजे डी वाय वाय डी एक्स हा आपल्याला मिळेल एम इंटू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट अंडरलाईन फंक्शन डी डी एक्स ऑफ एक्स प्लस बी. म्हणजे डी वाय बाय डी एक्स म्हणजे वाय वन आपल्याला मिळेल एम इंटू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस 1 इंटू ए, विच इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. Again differentiating with respect to x, d dx of y1 is equal to d dx of m into ax plus b bracket raised to m minus 1 into a. ओके, आता बघा डी डी एक्स ऑफ y1 ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण येते y2 येते सेकंड डेरिव्हेटिव्ह, इज इक्वल टू m कॉन्स्टंट बाहेर पॉवरचे m मायनस 1 इंटूला एक्स प्लस बी रेस टू m मायनस 1 मायनस 1 म्हणजे m मायनस 2 झाले इंटू एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ए आणि तो पहिला ब्रॅकेटचा ए म्हणजे तो झाला ए इंटू ए. ओके, y2 मिळाला. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, y3 काढणार आहे. y3 व्यवस्थित बघा, y2 ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे y3 इज इक्वल टू एम इंटू एम मायनस 1 पहिला होता तो कॉन्स्टंट तसाच लिहिला, एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 2 ची डेरिव्हेटिव्ह काढायचे म्हणजे एम मायनस 2 इंटू एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 3 इंटू एक्स प्लस बीची डेरिव्हेटिव्ह ए आणि वरच्यातले 2 ए ते इंटूला परत आणखीन म्हणजे इंटू ए. ओके, आता हे y1 y2 y3 तुम्हाला समोर दिसत आहेत बघा. y1 असताना m फक्त आहे, y2 असताना m इंटू एम मायनस 1 आहे, y3 असताना m इंटू एम मायनस 1 इंटू एम मायनस 2 आहे. ओके, बघा 3 असताना मायनस 2 आहे, 2 असताना मायनस 1 आहे आणि y1ला तिथं 0 आहेत. ओके, लक्षात येते का. nthला कोएफिशियंट काय असेल बघा, m इंटू एम मायनस 1 इंटू एम मायनस 2 सो ऑन दॅट m मायनस n मायनस 1. आता एक्स प्लस बीच्या पावर्स बघा, y3ला एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 3 आहे, y2ला एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 2 आहे, y1ला एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 1 आहे. म्हणजे 1 असताना मायनस 1 आहे पॉवरला, 2 असताना मायनस 2 आहे, 3 असताना मायनस 3 आहेत.
यनला काय असेल एक्स प्लस बी रेस टू यम मायनस यन. आता वाय वनला एकच ए, वाय टूला दोन ए आहेत, ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर, वाय थ्रीला ए इंटू ए आहेत, ए क्यूब. वाय एनला काय असेल ए इंटू ए सो ऑन दॅट एन टाइम्स म्हणजे ए रेस टू एन. म्हणून इन जनरल द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी वाय एन इज इक्वल टू m into m minus 1 into m minus 2 so on that m minus n minus 1 into ax plus b bracket raised to m minus n into a raised to n. आता हा जो कोइफिशियंट आहे तो कंटिन्युअस प्रोडक्ट आहे, तो फॅक्टोरियल नोटेशनमध्ये लिहिणार आहे. पहिल्यांदा मी काय करतो, सुरुवातीला मायनस आहे ना आतमध्ये नेतो म्हणजे एम मायनस एन मायनस मायनस प्लस 1 होतील तिथं. ओके. आणि जो फर्स्ट एन नॅचरल नंबरचा फर्स्ट यम नॅचरल नंबरचा प्रोडक्ट होण्यासाठी गरजेचे टर्म्स म्हणजे कोणत्या, यम मायनस एन मायनस 1 सो ऑन दॅट 3 इंटू 2 इंटू 1 त्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लायला केलेले आहेत. ओके. जास्त काहीही केलेलं नाही म्हणजे ॲडजस्टमेंट केलेली आहे एम मायनस एन इंटू एम मायनस एन मायनस 1 इंटू सो ऑन दॅट 3 इंटू 2 इंटू 1. आता तुम्हाला माहीत आहे न्यूमरेटरमध्ये जो कोइफिशियंटचा प्रोडक्ट आहे तो यम नॅचरल नंबरचा आहे म्हणून यम फॅक्टोरियल न्यूमरेटरमध्ये लिहू शकतो आहे. आणि डिनॉमिनेटरचा आहे तो यम मायनस एन नॅचरल नंबरचा आहे म्हणून डिनॉमिनेटरमध्ये यम मायनस एन फॅक्टोरियल लिहू शकतो आहे. म्हणजेच आपली पुढची स्टेप आपली अशी होईल, केस फर्स्ट इफ एम ग्रेटर दॅन 0 एम ग्रेटर दॅन एन वाय एन इज इक्वल टू न्यूमरेटर लिहिला आहे मी एम फॅक्टोरियल इंटू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस एन तो तसाच ठेवला इंटू ए रेस टू एन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये लिहिले एम मायनस एन ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. आता दुसऱ्या केसला काय करायचं, एम इज इक्वल टू एन. जेव्हा एम इज इक्वल टू एन होईल तेव्हा वाय एन कसा दिसेल तुम्हाला बघा, एन फॅक्टोरियल इंटू एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस एन होतं तिथे एन मायनस एन इंटू ए रेस टू एन तसाच डिवायडेड बाय एन मायनस एन ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. एन मायनस एन 0 होईल. ओके. एक्स प्लस बी रेस टू 0 आणि डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1 येतो आणि कोणत्याही संख्येची शून्यावी पॉवर ही 1 असते. त्याप्रमाणे वाय एन आपल्याला मिळेल एन फॅक्टोरियल इंटू ए रेस टू एन. आणि थर्डला मी काय करतोय, केस थर्ड इफ एम ग्रेटर दॅन 0 अँड एम लेस दॅन एन तेव्हा काय होणार आहे, एम म्हणजे पॉवर त्या फंक्शनची ही जर लहान असेल आपण घेतलेल्या डेरिव्हेटिव्हच्या पेक्षा तर वाय एन आपल्याला 0 मिळणार आहे. पुन्हा एकदा सिम्प्लिफिकेशन देतो. सपोज करा तुमचा वाय हा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x येईल, 2xची डेरिव्हेटिव्ह 2 येईल आणि 2ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. बघा पॉवर 2 होती आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 मिळाली. म्हणजे जेव्हा आपण पॉवरपेक्षा पुढच्या डेरिव्हेटिव्ह्ज घेऊ तेव्हा आपल्याला त्या डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहेत म्हणून तो वाय एन 0. हे आपलं सेकंड एक्झाम्पल होतं. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. पहिल्यांदा y इज इक्वल टू लॉग एक्स घेतलं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते मित्रांनो, 1/x. ओके. त्याला एक्स रेस टू मायनस 1 लिहिलेलं आहे. असो अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 1/x. आणि 1/xची डेरिव्हेटिव्ह काय येते, मायनस 1/x स्क्वेअर. म्हणजे आपला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय झालेला आहे, मायनस 1/x स्क्वेअर. ओके. म्हणजे मायनस एक्स रेस टू मायनस 2 ते आपलं लक्षात ठेवा. अजून एकदा डिफरन्शिएट करतो. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी डी एक्स ऑफ डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ मायनस एक्स रेस टू मायनस 2. म्हणजे डी क्यू वाय बाय डी एक्स क्यूब हा मला मिळेल, मायनस कॉन्स्टंट आहे ते बाहेर आणि एक्स रेस टू मायनस 2ची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल मला. ती कशी येईल बघा, मायनस 1 बाहेर इंटू मायनस 2 इंटू एक्स रेस टू मायनस 2 मायनस 1. म्हणजेच काय होईल, 2 इंटू 1 इंटू एक्स रेस टू मायनस 3. ओके. ह्या आपल्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह्ज मिळालेले आहेत. आता यात तुम्हाला तिन्ही डेरिव्हेटिव्ह एका पेजवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित दिसतंय.
ओके. आता बघा dy वाय डी एक्स काय मिळालं आहे, एक्स रेस टू -1 ती टर्म पॉझिटिव्ह आहे. d2y वाय डी एक्स स्क्वेअर काय मिळालेलं आहे, -x रेस टू -2 म्हणजे दुसरी टर्म आपल्याला निगेटिव्ह मिळाली. थर्ड टर्म बघा dqy वाय डी एक्स क्यूब तो काय मिळालेला आहे, 2 × 1 × x रेस टू -3 ती पॉझिटिव्ह मिळाली आहे. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह. ओके. म्हणून मी dy वाय डी एक्स हा x रेस टू -1 लिहिला, d2y वाय डी एक्स स्क्वेअर हा -1 रेस टू 1 × x रेस टू -2 लिहिला आणि dqy वाय डी एक्स क्यूब हा -1 चा स्क्वेअर इंटू 2 × 1 × x रेस टू -3 लिहिलेला आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, dy वाय डी एक्सला x रेस टू -1 आहेत, d2y वाय डी एक्स स्क्वेअरला x रेस टू -2 आहेत, dqy वाय डी एक्स क्यूबला x रेस टू -3 आहेत, dny वाय डी एक्स रेस टू nला काय असणार आहे, x रेस टू -n असणार आहेत. आता dy वाय डी एक्सला -1 रेस टू 0 असणार आहे, d2y वाय डी एक्स स्क्वेअरला -1 रेस टू 1 कोएफिशियंट आहे आणि dqy वाय डी एक्स क्यूबला -1 चा स्क्वेअर आहे. dny वाय डी एक्स रेस टू nला -1 रेस टू n -1 असणार आहे. आता dqy वाय डी एक्स क्यूबला 2 × 1 आहे बघा, 3 असताना 2 × 1 म्हणजे n असताना काय असणार आहे, n - 1 × n × so on that 3 × 2 × 1. ओके. म्हणून इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी dny बाय dx रेस टू n इज इक्वल टू -1 रेस टू n - 1 इंटू n - 1 कोएफिशियंट्स बघा इंटू n इंटू सो ऑन दॅट 3 × 2 × 1 इंटू x रेस टू -n. आता जो कर्ली ब्रॅकेट टाकलेला आहे त्याच्यानुसार हा प्रोडक्ट आहे n - 1 नॅचरल नंबर्सचा, म्हणून त्याच्याऐवजी n - 1 फॅक्टोरियल लिहू शकतोय आणि निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे x रेस टू -n हे डिनॉमिनेटरला घेतो, म्हणजे dny बाय dx रेस टू n होईल -1 रेस टू n - 1 इंटू n - 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय x रेस टू n. सिमिलरली आपण अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ 2x + 3. बघा व्यवस्थित काय करायचं, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना y1 y2 y3 काढून घ्यायची. y1 आपल्याला काढायचं आहे म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलं पाहिजे. पहिल्यांदा लिहिलं सोल्युशनमध्ये लेट y इज इक्वल टू log ऑफ 2x + 3 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ddx ऑफ y इज इक्वल टू ddx ऑफ log ऑफ 2x + 3. आता log ऑफ 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह काय आली असती, 1/2x + 3 इंटू ddx ऑफ 2x + 3. 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह काय आली असती, 2. म्हणजे dy बाय dx मला मिळाला 1/2x + 3 इंटू 2. आता हे 2x + 3 जे आहे ते पॉवरला घेतले तरी चालतील किंवा आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतली तरी चालेल. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ 2 डिवायडेड बाय 2x + 3. ddx ऑफ dy बाय dx म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहेत. ओके. ते बाहेर 1/2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह -1/2x + 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह 2. ओके. आता हे लिहिताना व्यवस्थित जरा लिहून घेतो. d2y बाय dx स्क्वेअर हा निगेटिव्ह आला म्हणून -1 रेस टू 1 इंटू 2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2x + 3 चा स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 2 झालेलं आहे. म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो बघा, d2y बाय dx स्क्वेअर -2 स्क्वेअर इंटू 2x + 3 ब्रॅकेट रेस टू -2. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ddx ऑफ d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू ddx ऑफ -2 स्क्वेअर इंटू 2x + 3 ब्रॅकेट रेस टू -2. ओके. dqy बाय dx क्यूब इज इक्वल टू -2 स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर आला इंटू पॉवरचे -2 इंटूला आले इंटू 2x + 3 रेस टू -3 झाले, पॉवरमध्ये 1 न कमी केली इंटू 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह 2 आली. ओके. लक्षात आलं का? ओके. म्हणजे हे काय झालं बघा, dqy बाय dx क्यूब इज इक्वल टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले 2 क्यूब इंटू 2 इंटू 1 इंटू 2x + 3 ब्रॅकेट रेस टू -3. हे आपल्याला dqy बाय dx क्यूब मिळाला.
आता डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूबची टर्म कशी लिहितो बघा, -1चा स्क्वेअर इंटू 2 क्यूब इंटू 2 इंटू 1 आणि निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट केली 2x + 3चा क्यूब. आता आपण ह्या तिन्ही डेरिव्हेटिव्ज कोणत्या कोणत्या, डी वाय बाय डी एक्स दिसते का, डी वाय बाय डी एक्स, ओके, डी वाय बाय डी एक्स, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि डी क्यू वाय बाय डी एक्स क्यूब ऑब्झर्व करूया. बघा डी वाय बाय डी एक्समध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2x + 3 आहेत, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2x + 3चा स्क्वेअर आहे, डी क्यू वाय बाय डी एक्स क्यूबमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2x + 3चा क्यूब आहे. आता मला सांगा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये आपण काय करणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये काय लिहू शकतो, तर 2x + 3चा nth पॉवर. ओके, डिनॉमिनेटर क्लिअर झाला. ओके, डी वाय बाय डी एक्सचं साईन पॉझिटिव्ह आहे, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरचं साईन निगेटिव्ह आहे, डी क्यू वाय बाय डी एक्स क्यूबचं साईन पॉझिटिव्ह आहे, डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एनचं साईन पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल हे त्याच्या डेरिव्हेटिव्हवरती अवलंबून असणार आहे. म्हणजेच क्यूब असताना -1चा स्क्वेअर आहे, बघा स्क्वेअर असताना काय आहे, -1 आहे, nth असताना -1 काय असणार आहे, n-1. ओके, क्यूब असताना 2 क्यूब आहे, स्क्वेअर असताना 2 स्क्वेअर आहे, nth असताना काय असेल, 2n असतील. आता क्यूबला 2 इंटू 1 इंटूला असणार आहेत, फोर्थला काय असणार आहे, 3 इंटू 2 इंटू 1, nthला काय असणार आहे, n-1 इंटू n-2 इंटू सो ऑन दॅट 3 इंटू 2 इंटू 1. म्हणजेच in general the nth order derivative will be dn y by dx raised to n is equal to -1 raised to n-1 into 2 raised to n into n-1 into n-2 into so on that 3 into 2 into 1 divided by 2x plus 3 bracket raised to n. So dn y by dx raised to n is equal to -1 raised to n-1 into 2 raised to n as it is into हा जो प्रोडक्ट आहे तो n-1 नॅचरल नंबर्स आहे म्हणून n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2x + 3 ब्रॅकेट रेस टू n हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. सिमिलर एक्झाम्पल्स होमवर्कला देतोय. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन. पहिल्यांदा 2x + 3 ब्रॅकेट रेस टू m आणि सेकंड आहे log ऑफ x + हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. सिमिलरच एक्झाम्पल आहेत, व्यवस्थित सॉल्व करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.